तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम माहित आहे. आता लक्षात घ्या, जर आपण रक्तव्यसन संस्थेचा विचार केला तर आयोग भरपूर वेळा याच्यावरती पीवायक्यू विचारतो. मग आता पाहूयात आपण रक्तव्यसन संस्था कशी असते. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्याकडे ह्युमन हार्ट आहे. आपण इमॅजिन करूयात की हे आपलं हृदय आहे. जर आपण हृदयाचा विचार केला तर हृदयामध्ये आपल्याला 4 चेंबर पाहायला मिळतात, की ज्यामध्ये वरच्या साईडला आपल्याला राईट एट्रियम आणि लेफ्ट एट्रियम पाहायला मिळतो. एट्रियम की ज्याला आपण मराठीमध्ये अलिंद म्हणतो. हे जर आपण खालच्या बाजूला पाहिलं तर आपल्याला राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल पाहायला मिळतो. मग आता लक्षात घ्या, हृदयालाच आपण पंपिंग ऑर्गन सुद्धा म्हणतो. मग आता होतं काय की जर आपण लेफ्ट एट्रियम मध्ये पाहिलं तर लेफ्ट एट्रियम मध्ये सगळ्यात फर्स्ट ब्लड येतं. ते ब्लड आपल्याला लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये आलेलं पाहायला मिळतं. तिथून ते बॉडीकडे जातं. ज्यावेळेस ते ब्लड बॉडीकडे जाईल, बॉडीकडे जाताना त्यांना अर्टरी घेऊन जातात. मग अर्टरी नेहमी ऑक्सिजिनेटेड ब्लड घेऊन जातात. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस ते ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जातात यालाच आपण म्हणतो शुद्ध रक्ताचा पुरवठा. म्हणजे शुद्ध रक्ताचा पुरवठा आपल्या कुठून पाहायला भेटला? लेफ्ट एट्रियम मधून लेफ्ट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल पासून बॉडीकडे, बॉडीकडे कोण घेऊन गेलं? आर्टरी. देन ज्यावेळेस आपण बॉडीमध्ये असणाऱ्या प्रत्येक सेलला रक्ताचा पुरवठा करतो किंवा ऑक्सिजनचा पुरवठा करतो, त्यावेळेस बॉडीमधून इथून CO2 कॅरी केलं जातं. आणि CO2 कॅरी करणारा भाग म्हणजे वेस, की ज्याला आपण अशुद्ध रक्त म्हणतो. आणि हे कुठे आलं? राईट एट्रियम मध्ये. पुन्हा राईट एट्रियम मधून कुणाकडे येतं? तर राईट व्हेंट्रिकल मध्ये. पुन्हा राईट व्हेंट्रिकल मधून ते आपल्या कुणाकडे जातं? लंग्स मध्ये. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस ते राईट व्हेंट्रिकल मधून लंग्स कडे जाईल त्याला म्हणतात पल्मनरी आर्टरी. आता एक अपवाद आहे, जर आपण आर्टरी पाहिलं तर O2 कॅरी करतात. जर आपण पल्मनरी आर्टरी पाहिलं तर CO2 कंटेनिंग ब्लड कॅरी करतात. आणि तिथून पुढे हे ब्लड पुन्हा लेफ्ट एट्रियम कडे जातं, की ज्यावेळेस जाताना ते पल्मनरी वेन्स, ज्याला आपण फुफ्फुसीय शिरा म्हणतो, यांच्या मार्फत कॅरी होतं, की जे O2 कंटेनिंग ब्लड कॅरी करतं. मग लक्षात घ्या, या ठिकाणी वेन्सचं काम काय होतं? CO2. पण या ठिकाणी पल्मनरी वेन्सचं काम काय? O2. या ठिकाणी आर्टरीचं काम काय होतं? O2. आणि इथे पल्मनरी आर्टरीचं काम काय? CO2. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या बॉडीमध्ये मानवी रक्तभेसन संस्थेचं कार्य पाहतो. मग लक्षात घ्या, ही एक छोटीशी कन्सेप्ट आहे, पण या कन्सेप्ट मध्ये आतापर्यंत आयोगाने खूप वेळा पीवायक्यू विचारलेले आहेत, की जिथे आपल्याला पूर्ण ब्लड सर्क्युलेटरीचा क्रम आयोगाने विचारलाय. तर मित्रांनो, लक्षात घ्या, अशाच पद्धतीने तुम्हाला जर सगळ्या सायन्सच्या कन्सेप्ट शिकायच्या असतील तर नक्कीच आपली बॅच जॉईन करा. या बॅच मध्ये आता आपण जसं पाहिलं, यामध्येच अजून डीप लेवलचा आपण भरपूर प्रमाणात शिकवलेला आहे, की ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच होईल. थँक्यू.